म्हसवडच्या सिद्धनाथाच्या यात्रेवर सुद्धा नोटबंदीच्या निर्णयाचं यंदा सावट आहे। डीजे व्यावसायिकांनाही त्याचा मोठा फटका बसलाय, ज्यांना या जत्रेमध्ये मोठा व्यवसाय करायला मिळतो पण त्यांना तर नाही करायला मिळणार यावेळेस। ऐकूयात ते काय म्हणतात। लग्नाची चिंता पण करते, चांगली सुंदर बायको कुणाला भेटणार, कुणाचे दोन लग्न होणार, जत्रेमध्ये फिरायला कोण आले, लाईन मारायसाठी कोण आले, हे पन्नाला जरा दाखवणार। तर सामान्यांना पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा पन्नालाल एका अर्थाने भविष्यवेत्ता, लोकांची भविष्य सांगणारा। परंतु या नोटाबंदीनंतर या पन्नालालचंच भवितव्य अधांतरी बनलंय। नोटाबंदीचा या पन्नालालच्या भवितव्यावरती पर्यायाने या पन्नालालच्या मालकावरती काय परिणाम झालाय? काय परिणाम झालाय? परेशानी, नोट बंद झाल्या त्यासाठी पब्लिक खर्च करत नाही। परेशानी आहे? मग काय परेशानी? धंदाच नाही ना, काय धंदा नाही। गेल्या वर्षी चांगला धंदा होता, या वर्षी धंदाच नाही आमचा। मागच्या वर्षी पण आला होता तुम्ही? आले होते मागच्या वर्षी, चांगला धंदा होता। हा सकाळपासून किती राऊंड झालेत पन्नालालचे? आता काय 2-3 राऊंड झालेले नुसतं। किती पन्नालाल आहेत? एक दोन आहे, दोन आहे। हा तर इथेच थांबलाय? ये रे नुसतं उभा राहते, ती थकला की चालू होते। अच्छा, हा सर। आणि भविष्य सांगणारा कोण आहे? आतमध्ये आहे ती। अच्छा, पण आज दिवसभरात 2 वेळेस त्यांनी भविष्य सांगितलं? हा, 2 वेळेस सांगितलं। म्हणजे काय लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे नोटांचा काय नक्की प्रॉब्लेम तुम्हाला जाणवतो? पैसेच नाही हातात पब्लिकचे, लोकांच्या हातात पैसे नाही, काय करावं। 500-1000ची नोट चालत नाही, ती बंदी झाली म्हणून नुकसान आहे। लोक कोणती नोट घेऊन येत आहेत तुमच्याकडे? ते 1000-500 घेऊन येते। हा, तुम्ही घेताय का? तुम्ही चालतच नाही, काय करावं, चिल्लरच नाही, माघारी ज्यांना त्यांना पैसेच नाही, धंदाच नाही। हे सगळं भवितव्य तुमचं पन्नालालनी सांगितलं होतं का नाही आधी तुम्हाला की नोटांचा प्रॉब्लेम होणार आहे? तो सांगितलं होतं ना। सांगितलं होतं? खरं सांगितलं होतं? झटका पोहोचणार आहे म्हणून सांगितलं होतं, 1 महिना झटका अगोदर। बसणार आहे, 1 महिना आधी सांगितलं होतं। बरोबर। म्हणजे हे नोटाबंदीचा निर्णय एकदम गुप्त राखण्यात आला होता असं सगळीकडे सांगितलं जातंय सरकारकडून, पण तुमच्या पन्नालालनी त्याला आधीच जाहीर केलं होतं? आधीच जाहीर केलं होतं। बरं।